बाई मला आज हप्ता भरायचा आहे 2 वाजता जाऊन. पैसे नाही जवळ. ह्या काजलच्या नवऱ्यानी कधीपासून पैसे नेले. दलिंदर काळा तोंडा त्याला किती वेळ सांगितलं आणून दे आणून दे. आज त्याच्या घरी जाऊन बघते, त्याच्याशिवाय होणारच नाही. लोकांना पैसे घेताना एवढं गोड लागतं, देताना पार थोबाड लपू लपू गल्लो गल्ली हिंडा त्या. जाऊनच पाहते आता. काजल, ए काजल, तुझ नवरा कुठे आहे बाई? ते होय आहेत बाहेर गेलेले जरा. घरामध्ये लपेट असलं कुठं? आता बाया ते कशाला घरात लपून बसत्यान? खरंच बाहेर गेला बाई. ते सकाळीच बाहेर गेलेले आहेत, अजून नाहीत आले. अगं तुला काय सांगावं, तुझ्या नवऱ्याने पैसे घेतले माझ्याकडून 5,000 रुपये. आज माझा हप्ता आहे 2 वाजता. रोज म्हणतोय उद्या देतो परवा देतो उद्या देतो, पण अजून थोबाड दाखवलं नाही त्यांनी 15 दिवसापासून. अगो बाय, तुम्ही 5,000 घेतले आणि घरात कशातच मिळालं नाही. मला म्हणे काय ते ट्रॅक्टर वाल्याला कोणाला तरी द्यायचे होते त्याला. कशाचं ट्रॅक्टर वाला आणि कशाचं काय? त्या ट्रॅक्टर वाल्याचे पैसे आम्ही दिलेले आहेत घरातून. ह्यांनी पैसे कशाला घेतले? त्यालाच माहिती कशाला घेतले. तर दोनदा मी आवाज दिला, असं ऐकून नाही ऐकलं पुढे थोबाड करून चालतो. आता तुम्ही तरी त्यांना द्यायचे असतात का बरं घरातल्या? अगं शेजार पाजार धर्म आहे, कधी कुणाला गरज पडती, गरज पडली त्याची गरज पूर्ण करावी लागते. आता पैसे मागितले अडचण होती म्हणून मागितले असं वाटलं मला. मला काय माहिती इतका 12,000 मागून पण देत नाही म्हणून 17 वेळेस. आता मी तरी काय करू बाय? ह्यांनी पैसे घेतले आता ते थोड्या वेळाने येतात, मग या तुम्ही. ए बाई मला काही सांगू नको, मला पैसे दे. मला 2 वाजता हप्ता आहे. माझ्या घरी ते सर लोक येऊन बसतील. अहो पण माझ्याकडे पैसे नाहीत, आता मी कुठून देऊ? घरात कोणी नाही बी. आता तुम्हाला कुठून पैसे द्यायचे सांगा बरं? ते आल्याशिवाय त्या माणसाने कशाला घेतलेत कशाला नाही? अगं कुठून द्यायचे म्हणजे? आता मला काय माहिती त्यांनी कशाला घेतले, पण तुझ्याच नवऱ्याने घेतले ना. आता हे बघा, तुम्ही व्यवहार त्यांच्या संग केलाय ना, तुम्ही पैसे त्यांच्याकडूनच घ्या. माझ्याकडे ना रुपये द्यायला नाही. हे बघा तुम्हाला सांगायला लागले, माझ्या दारात काय किरकिर करू नका. अगं काजल, पण माझे ते माणसं येऊन किरकिर करतील त्याचं काय? आता पण मी काय करू? तुम्ही सांगा ना. तुम्ही मला पैसे दिले का? मला माहितीये का तुम्ही दिलेले? मला आज कळतंय तुम्ही माझ्या नवऱ्याला पैसे दिलेत. त्याला फोन लाव दलिंदरला. फोन नाही त्याचा, घरात स्विच ऑफ पडलेला मोबाईल, म्हणून घरातच पडलाय 2 दिवस झालं. आता काय करायचं? मी तर सर लोकांना काय सांगू? मला काही सांगू नको, मला काहीतरी ऍडजस्टमेंट करून दे. मी ऍडजस्टमेंट करू शकत नाही. काल 10,000 रुपये माझ्या बोखांडे आले होते, ते काल भरलेत होते तेवढ्या घरात. आणि आता कुठून देऊ तुम्हाला? एकटा नवरा असा पराक्रम करून गेलाय, कुठे गेला काय माहिती. दलिंदर तोंड वासून एक एक कुटाने करून येतो बाय माझ्या जीवाला ताप. अगं तो त्याची कुटाने करतो, पण मला किती मोठा कुटाण झाला. आता मी काय सांगू त्या लोकांना? ते माझ्या घरी येऊन बसतील. आता 1 वाजलाय. मी तरी काय करू? या आत्या बी घरी नाहीत, आत्या गेलेले आहेत बाजाराला. ए बाई पैसे दिल्याशिवाय मी काही इथून हलणार नाही, कारण ते बचत गटावाले लोक घरी येतील हप्ता घ्यायला, तर मला ते जाम सोडणार नाही. पार आपण मी काय, माझ्याकडे रुपये पण नाही तर मी तुम्हाला देऊ कुठून? तुम्ही असं तरी काय करता? त्या माणसाने पैसे घेतलेत माझ्या डोक्याला. पण ते तुझा नवराच आहे ना. हा नवरा असन. काय झालंय? काय अहो काकू इकडे बघा, आता तुम्हाला सांगते, घेतल्यात पैसे कुणी? माझ्या नवऱ्याने. तुमच्या लेखाने पैसे घेतल्यात ह्यांच्याकडून. हा ती घरामध्ये नाहीत आणि ह्या मलाच तांडायला लागलेत, पैसे दे पैसे दे. मी कुठून देऊ पैसे? अगं तुला ना परत उद्या फिद्या देईन. आता काय पैसे नाहीत, आता नसले. अहो काकू, पण माझा आता 2 वाजता हप्ता आहे, अजून 1 तासानी. पण आता नाही तर ना, आता काय करायचं मग? आणि ते लोक आल्यावर त्यांना काय सांगू? काल मला म्हणे उद्या कोणत्या हालत मध्ये मी पैसे देतो म्हणे. त्या लोकांना मी आज यायला लावलं. ते कुठे गेलाय ते मला बी नाही माहिती. मी आता बाजाराहून आले. मग आता काय करू मी सांगा? तुम्ही त्या लोकांना तुमच्या इथं पाठवून देऊ का? आमच्याकडे काय माहिती ना, नाही तर असल्यावर काय देईना होय. अहो तुमच्याकडे, मग माझ्याकडे असते तर मी कशाला एवढं तंडवलं असतं लोकांना? पण ते लोक घरी येऊन शिवाय देतील किती का? आता असं मारावंच वाटू लागलं त्याला लगे. आता जाऊ दे, आता हो एवढी बार काहीतरी करा आणि उद्याच्याला तुमचे पैसे देऊन टाकू आम्ही. काकू आता तुमच्या तोंडाकडे बघून मी शांत बसते. आता काहीतरी करते. ते लोक घरी येतील, पण मला उद्या कोणत्या हालत मध्ये पैसे पाहिजे. मी तुमच्याकडेच घेईन आता. बरं आत्या कुठून देणार तुम्ही? 5,000 घेतल्यात, थोडे नाही सोडे नाही. करायचं कस तरी लावलं, मग आता काही इलाज नाही त्याला. पण मी काय म्हणते, ह्यांनी घरामध्ये रुपये दिला नाही, ह्या 5,000 रुपयांनी केलं काय? मला तरी काय माहिती? तुमचं तुम्ही दोघं ठरवितात, नवरा बायको तुम्हीच करतात. मी म्हणते माझ्याकडे रुपये बी नाही दिलेला, ते माझं काम धंद्याला नाही, काय नाही काय नाही. आणि ह्यांचे पैसे घेऊन ठेवायचे कशाला? बरं घेतले ते घेतले, आणि बाईकडून घेतले. ह्यांना कोणी गडी माणूस नव्हतं का? मग आता बायकून काय घ्यायना होय ना, पण तिच्या बिचारीच्या टायमाला देणं गरजेचं आहे ना आपल्याला. हा आपली वेळ भागिली म्हणून म्हणून का तिला हे करून जमतंय का? हा ती काय काय का असं ना. चल तुम्ही घरात पाणी बिणी प्या, मरणाचं ऊन आहे. लय ताण लागली रे काजल. ह्याच्यात पाणी नाही. अरे पाणी आण ना.
पाणी नाही याच्यात बी. काय म्हणले पाणी दिलं लय ताण लागली मला. का ढोसायचं ना तिकडं पैसे लय होता ना खिसामध्ये तिकडे एखादी बिस्लरीची बाटली घ्यायची ना तेवढा बॉक्स घेऊन यायचं होतं ना तिथं ढसा ढसा ढोसायचे होते 5,000 रुपयाचे घेऊन अगं कुत्रा बित्रा चावला काय तुला आतमध्ये? कुत्रा बित्र चावलं काय म्हणून काय म्हणून म्हणजे? हा कुत्रा कशाला चावलं पाहिजे कुत्र्यासारखा अरे नवरा आहे तो ना पाण्या- लापट कुत्रं आहे काय कुत्रा मी? कुत्रं आहे काय मी? नाही तर कोण आहे अहो नार तुमच्यामुळे खाशील. इथं लोक दारामध्ये यायला लागले बसू बिसू नका खाली तेवढं तर लय पट्टी दिशी बसायला द्यावा काम धंदा करून दमत लोकं असल्यावर दारात आल्यावर काय होतं? काय काय झालं? कोण आलं दारात? कोण आलं म्हणजे दारामध्ये विचार करा की कोण आलं असन मला काय माहिती काय बसू तर कॅमेरा त्या कोपऱ्यात ह्या कोपऱ्यात एक. तुम्हाला नाही माहिती मग कुणाला माहिती हा मला नाही ना माहिती. मला काय माहिती तिकडे असतं नेहमी माझ्या माग माझ्या तिकडचे कामन. हो तिकडचे काम हा. अहो 5,000 रुपये इकडे बोकांडी करून ठेवले उधारी कुणाचे घेतले 5,000 विचार करा हा ती बाई नाही तर येऊन इथं दारामध्ये बोंबलून गेली किरकिर त्या करून म्हणलं तुम्हाला होतं काहीतरी बरं का. पटायला पाहिजे बायाकडून पैसे घ्या हातामध्ये बांगड्या भरा असं वय हा बायाकडून नाही घेऊ तर कुणाकडून घेऊ? हा का म्हणजे आणि कुणा पैसेच घेतलेत. पैसेच घेतले मग काय बाईच घ्यायची होती का इकडे बोलून आणि पैसेच घेतलेत ना. हा, बाकीचं नाही काय तर? घेतलंय? तू तर देईनच रुपया मला. हा? होय रुपया द्याय ना तुम्हाला तुम्हाला काय रुपया पाहिजे जावा की पटापटा कामाला आणि खर्चावर हा. पटापटा पैसे खिशातले गा बस. हा अशा उधाऱ्या पाधाऱ्या करून ठेवायच्या आधीच कमी काय बोकांडी रिन पाणी काय केलं काय झालं माझं मी तुम्हाला बघून माहिती देईन ते आत्ताच दे म्हणून बसली होती मी. अरे गावामध्ये मी तिथं इकडं आलं की म्हणजे पायच मोडीतो माझं मी देईन तिला. तुला काय करायचे रे? कुठून द्यासन हा? हा कुठून द्यासन रुपया आहे का तिकडे कोणाकडे काय आहे? मला द्या बरं इथं घरामध्ये खर्चायला काय नाही घरामध्ये सगळा किराणा संपलाय मला द्या ना पैसे तुला हा? कशाला लागत आहे घरात कशाला किराणा? लागतंय खायला नाही लागत मी आणतो ना. तुला काय गरज चालली? काय आणलं माझं मी तुम्ही बघतो अहो ना. आतापर्यंत त्या आत्यांनीच ए. बागवलंय हा 4 महिने तर झालं आहे का तुमच्या रुपयाचा आधार मला हा. मी आहे म्हणून तुमच्यापाशी बायको टिकले कळलं नाही का तर बघ आता पळूनच गेली असतीस तू. पळून नाही कुणी नसतं राहिलं पळून जायला हो. काय कमी नाही करायचीस तू. जाईन ती वेळ आल्यावर तरी आणि ती जाईन घेतलं ते घेतलं काय दुसऱ्या कोणाला खर्च केलाय? तुझ्याच बहिणीचा बर्थडे होता. काय म्हणले तुझ्याच बहिणीचा बर्थडे होता न. माझ्या बहिणीच्या बर्थडेला 5,000 तुम्ही खर्च केला का आणि मग? होय हा विचार बरं तिला. चेष्टा मस्करी ना जरा लांब ठेवायचा चेष्टा कायची आणि मस्करी कायची? तिला- तिथं ती आलती न त्या संग 7-8 जण घेऊन आलती. होय आणि त्यांचा खर्च हा. तुम्हाला करायला लावला हा, का बिर्याणी अहो, आणि तुमचं चायनीज आणि तू हबड बघा आरशामध्ये काय माझ्या हबड? बहिणीच्या बर्थडेला खर्च करायला तुमच्या अख्ख्या हातातून हे सुटतो का पैसा चेंगुट कुठले लय विचार उधार बरं तिला मानाचे फोन करून माझा बॅलन्स संपला. विचार बरं तुझ्या फोनवरून फोन काय करून. नाही गरज मला हा? पडलेली विचारायची मला सगळं माहितीये ते हा तिकडं. तिला मस्त खर्च करणार चांगला आहे तिकडं तुमच्यापेक्षा भारी तुम्हाला कशाला खोकड तोंडाला कशाला मग विचारेन फोन करत होते मला कोकड तोंडाला. हा. हा? तुम्ही गप्पा सकाळ, उगाच हे संध्याकाळ. बघा तुम्हाला सांगायला लागले ती पैसे त्या ए, बाईचे इकडं घेतलेले मी माझ्या हिमतीवर घेतलेत, माझं मी देईन. आत्या म्हणल्या उद्या सकाळपर्यंत तुला पैसे पोहोच करते तर ते पैसे आत्याने नाही तुम्ही नेऊन द्यायचे मी आत्याला रुपया देऊ देणार नाही आम्ही दोघं एकमेकाचा डोके फोडाफोडी करू. चपलाने हाणू द्या मला काय फरक नाही मग मी पडत ते सांगतोय नाही ना मग पाण्यानं जर मला ताण काय नाही लागली. तुम्ही घ्या हाताने पिऊन चांगलेले माणूस कुटाने कवा करून आलंय? येता आणि कावा शांत आहेत. हे भो भो भो. हो, तेवढंच काम धंदा आहे मला करायला हा, माझ्या हिमतीवर घेतलेलं आहे. तुला काय करायचं रे? कुत्र्यावानी भोवा 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 होय करीत होय ते नका सांगू मला भो भोचं नका वात सांगू मध्ये जात नाही हा. आत हो म्हणजे काय भेटत काय बघतो ना तुम्हाला तुझ्याकडे बी त्या स्वातीकडे आता जा कस काय बघा ती हो हा ती म्हणली होती ना तुझ्या घरी येऊन येत नाही म्हणून. मी बी कोणाला सांगत नाही तू बी माझं कोणाला सांगू नको म्हणली होती ना त्याकडे बघतच मी. होय तिच्याकडे असं आहे. बघायला लागलेलं आहे अहो तिने तुमच्याकडे नाही, अख्ख्या गावात तिचा बोबाटा केला तर पैन देईन. होय होय करा काय बोबाटा करायचाय ती हा तिच्याकडे बघायला लय निघाले तिने तुमच्याकडे बघितलं तर राहायचे नाहीत जासान उडून फुफाट्यावाने अरे, हाय स्टील का बोर्ड अंगामध्ये नको जीव जाऊ तू, स्टील अरे बोर्ड जा की नको बाबा जाऊ. तिकडे तुझा खप्प हाड होते उन्हा घरात हा मी नाही जात हाड घरात कुत्रे हाड. हा हाड कुत्रे हाड वर थोबाड करून तेवढं एवढं फक्त बोलायला नुसतं बोलण्यातच दम आहे तोंडामध्ये अंगात तर जीव नाही राहिला कुठंच हा एखादं लाकूड टाकलं तर जाईन कुठून कुठून 5 मोडून किलोमीटर लांब सगळीकडून झोपतीस. काय? काय तिकडे घरात पाय घरात घरात व तिकडं पड उलट पैसे घेतल्याशिवाय घरात येऊ नको नाही तुला घरात घेणार नाही दगडात हाणीन. दगड हाणीन